फार वर्षापूर्वी एका गावाजवळ वनामध्ये एका ऋषींचा आश्रम होता. त्या ऋषींचे नाव होतं आनंद स्वामी. गावातील आणि दूरदूरवरून लोक शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये येत असत. आपल्या शिष्यांना आनंद स्वामी उत्तम शिक्षण देत असे. त्यांनी शिक्षण दिलेले विद्यार्थी अतिशय चांगल्या स्तरावर काम करत असत. या सर्व शिष्यांमध्ये राजेंद्र नावाचा एक शिष्य होता. तो अतिशय आज्ञाधारक होता. आनंद स्वामी जे सांगतील ते तो ऐकत असे. एक दिवस आनंद स्वामी आपल्या सर्व शिष्यांना शिकवत होते. ते आपल्या शिष्यांना म्हणाले की परमेश्वर सगळीकडे आहे. तो माणसामध्ये आहे, प्राण्यामध्ये आहे, पशुपक्ष्यांमध्ये आहे, झाडामध्ये आहे. परमेश्वर दयाळू आहे आणि तो चराचरामध्ये वसला आहे. तो सर्वांचे कल्याण करतो. कोणत्या ना कोणत्या रूपाने तो आपली मदत करत असतो. आपण आपले कार्य चांगल्या पद्धतीने करायचे. राजेंद्रने गुरूंनी दिलेला हा उपदेश लक्षात ठेवला आणि त्याप्रमाणे आचरण करायचे ठरवले. एक दिवस आश्रमातील सर्व शिष्य गावामध्ये गेले होते. मंदिरामध्ये रामजन्माचा उत्सव होता. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व शिष्य आश्रमामध्ये येत होते. तेव्हा त्यांना समोरून एक मोठा हत्ती सैरावैरा पळताना दिसला. हा हत्ती या शिष्यांच्या दिशेने येत होता. हत्तीला पाहून हे सर्व शिष्य खूप घाबरले. हत्तीवर बसलेला माणूस म्हणजे माहूत ओरडू लागला, "अरे सर्व मुलांनी बाजूला व्हा, हत्ती पळत आहे. दूर व्हा, नाहीतर तो तुम्हाला ठार करील." हे सर्व ऐकून सर्व शिष्य वेगळ्या दिशेने पळत सुटले. राजेंद्र मात्र पळाला नाही. तो वाटेमध्येच उभा राहिला. ते पाहून माहूत ओरडला, "ए मुला, बाजूला हो, मरायचं आहे का तुला?" राजेंद्र जागचा हलला नाही. त्याला स्वामींचा उपदेश आठवत होता. परमेश्वर सगळीकडे आहे. त्याला वाटलं या हत्तीमध्ये सुद्धा परमेश्वर आहे आणि तो आपल्याला काही सुद्धा करणार नाही, कोणतीही इजा पोहोचवणार नाही. परंतु तसं काही झालं नाही. हत्ती वेगाने राजेंद्रच्या जवळ आला. त्याला सोंडेमध्ये उचललं आणि जोरात खाली आदळलं. हत्ती तसाच वेगाने पुढे निघून गेला. राजेंद्रला खूप मार लागला. त्याला उठता येईना. डोक्याला मार बसला. तो तिथेच बेशुद्ध झाला. हत्ती निघून गेल्यानंतर सर्व शिष्य राजेंद्र जवळ आले. त्यांनी त्याला उचलून आश्रमामध्ये नेले. त्यांनी सर्व हकीकत आनंद स्वामींना सांगितली. आनंद स्वामींच्या आश्रमातील वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने राजेंद्र शुद्धीवर आला. आनंद स्वामी राजेंद्रला म्हणाले, "राजेंद्र, तू त्या माहुताचं का ऐकलं नाहीस? तो तुम्हाला बाजूला व्हा असे म्हणत होता ना? मग सर्वजण बाजूला झाले, पण तू का बाजूला झाला नाहीस?" राजेंद्र म्हणाला, "स्वामी, आपणच सांगितलं होतं ना की परमेश्वर सगळीकडे आहे. मग मला वाटलं हत्तीमध्ये देखील परमेश्वर आहे. तो मला काही करणार नाही, म्हणून मी तिथेच उभा राहिलो." आनंद स्वामींना त्याच्या या पडत मूर्खपणाचे नवल वाटले आणि स्वामींबरोबरच सर्व शिष्य देखील हसायला लागले. आनंद स्वामी त्याला म्हणाले, "अरे, तुला वाटले की हत्तीमध्ये परमेश्वर आहे, मग माहुतात परमेश्वर आहे असे तुला वाटले नाही का? माहुतामध्ये असणाऱ्या परमेश्वराने तुला बाजूला होण्याची सूचना दिली होती ना?" राजेंद्र म्हणाला, "हे माझ्या लक्षातच आलं नाही." आनंद स्वामी म्हणाले, "मी शिकवत असलेल्या गोष्टींचा तुम्ही सखोल अभ्यास करा. फक्त पडत मूर्ख होऊ नका."